सर्वसामान्य मोबाईल ग्राहकांच्या खिशाला पुन्हा एकदा मोठी झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील 3 ते 4 महिन्यात मोबाईल रिचार्ज दरांमध्ये तब्बल 12 ते 15% मोठी वाढ होऊ शकते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सेट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्च या ब्रोकरेज फर्मच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दूरसंचार क्षेत्रातील सध्याची मर्यादित स्पर्धा आणि कंपन्यांनी 5G नेटवर्कवर केलेली प्रचंड गुंतवणूक ही या संभाव्य दरवाढीची मुख्य कारणे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरवाढ का होणार? अहवालातील मुख्य कारणे: 5G नेटवर्कवरील प्रचंड खर्च. दूरसंचार कंपन्यांनी देशभरात 5G नेटवर्क उभारणीसाठी मोठी भांडवली गुंतवणूक केली आहे. ग्राहकांना सुरुवातीला विनामूल्य 5G सेवा उपलब्ध करून दिल्यानंतरही कंपन्यांना अपेक्षित महसूल मिळालेला नाही. त्यामुळे हा मोठा खर्च वसूल करण्यासाठी टॅरिफ वाढवणे अपरिहार्य असल्याचे कंपन्यांचे मत आहे. मर्यादित स्पर्धा. सध्या भारतीय दूरसंचार क्षेत्रातील फक्त 3 खाजगी कंपन्या आणि एक सरकारी कंपनी BSNL कार्यरत आहे. स्पर्धा मर्यादित झाल्यामुळे बाजारातील वातावरण स्थिर आहे. परिणामी कंपन्यांना दर वाढवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट. प्रतिग्राहक सरासरी उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने कंपन्या या दरवाढीचा मार्ग अवलंबत आहे. आगामी काही तिमाहीमध्ये अशा प्रकारच्या आणखी 2 ते 3 दरवाढी होण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. प्रीपेड ग्राहकांना बसणार सर्वाधिक फटका. दूरसंचार कंपन्या गेल्या काही काळापासून मोबाईल टॅरिफ वाढवण्याचा विचार करत होत्या. मात्र ग्राहकांमध्ये तीव्र स्पर्धा असल्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता स्पर्धा कमी झाल्यामुळे कंपन्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या आगामी दरवाढीचा सर्वाधिक थेट परिणाम हा प्रीपेड ग्राहकावर होणार असून यामुळे त्याचे मासिक आणि वार्षिक बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.